तर आज आपण बनणार आहोत ड्रायफ्रूट लाडू आणि हिवाळ्यामध्ये खूप छान असतात खाण्यासाठी, खूप टेस्टी पण लागतात आणि ड्रायफ्रूटमध्ये गरमी असते. सो हिवाळ्यामध्ये आपण खूप जण ड्रायफ्रूट लाडू बनवतात. सो त्याची आज रेसिपी मी तुमच्यासंग शेअर करणार आहे की मी कशी ड्रायफ्रूट लाडू बनवते. सो चला आपण त्यासाठी काय काय ड्रायफ्रूट्स वगैरे घेतलेत ते बघूयात. तर ड्रायफ्रूटसाठी मी घेतलेला आहे बदाम घेतलेले आहे 250 ग्रॅम्स 250 ग्रॅम, काजू घेतलेले आहेत 250 ग्रॅम, त्याच्यानंतर घेतलेला आहे पिस्ता 100 ग्रॅम घेतलेला आहे, अक्रोड घेतलेले आहेत ते पण 100 ग्रॅमच घेतलेले आहेत मी. त्याच्यानंतर घेतलेले आहेत मी खारका घेतलेला आहे 200 ग्रॅम. त्याच्यानंतर घेतलेली आहे मी चारोळी जी बी असतात आपण दुधामध्ये वगैरे टाकून खातो किंवा आपण ती बी घेतलेली आहे मी 50 ग्रॅम. त्याच्यानंतर घेतलेले आहेत पंपकिन सीड्स, ह्या पंपकिन सीड्स घेतलेले आहेत, पंपकिन सीड्स घेतलेले आहेत 50 ग्रॅम. त्याच्यानंतर हे घेतलेले आहेत मी वॉटरमेलन सीड्स, आपल्या ह्याच्या टरबुजाच्या ज्या बिया असतात त्यावाल्या घेतलेल्या आहेत. सो त्या घेतलेल्या आहेत 50 ग्रॅम. त्याच्यानंतर घेतलेले आहे मी खसखस घेतलेला आहे 10 ग्रॅम. त्याच्यानंतर घेतलेला आहे मी मेथीदाणा घेतलेला आहे मी 20 ग्रॅम. त्याच्यानंतर घेतलेले आहेत मखाने 60 ग्रॅम घेतलेले आहेत. आणि आपल्याला गुळ घ्यायचा आहे ते म्हणजे 300-400 ग्रॅम. आपण मी सांगते पुढे तुम्हाला की बरोबर ॲक्युरेट किती पाहिजे ते. आधी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं, हे सगळं ग्राइंड करून घ्यायचे आणि ग्राइंडमध्ये सगळ्यात आधी आपल्याला घ्यायचे आहेत खारका ग्राइंड करून. कारण खारकानं एवढा हे सगळं जे ड्रायफ्रूट वगैरे तुम्हाला हे दिसतात याच्यापेक्षा खारका जरा जास्तच गच्च असतात आणि दळायला खूप परेशान करतात. सो चला आधी याचं पावडर ते काढून घेऊयात आपण. सगळ्यात आधी आपण खारकाचं पावडर काढून घेऊया. ग्राइंडरमध्ये मी खारका घेतलेले आहे तर त्याला आपण ग्राइंड करून घेऊयात. सो हे बघा मी खारकाचं पूर्ण जे आहे ते खारका पूर्ण ग्राइंड करून घेतला. त्याचं एकदम असं बारीक असं पावडर करून घेतलंय खारकांचं. आता हे साईडला काढूयात आणि बाकीचे ड्रायफ्रूट पण ग्राइंड करून घेऊयात. जे आहे ते पावडर मी याच्यामध्ये काढून घेत आहे. सो आता त्याच मिक्सर ग्राइंडरमध्ये मी बदाम घेतलेला, आता बदाम ग्राइंड करून घेऊयात. सो माझं बदामचं पावडर पण एकदम रेडी झाले. हे पण आता याच्यामध्ये काढून घेऊ पूर्ण. सो हे बघा आता काजू काढलेत, आता काजू काढून घेऊयात मिक्सरमध्ये. काजू पण पूर्ण ग्राइंड झाले, आता काजूचं पीठ पण याच्यात काढून घेऊया सगळं. याच्यामध्ये पिस्ता आणि अक्रोड संगच टाकलेला आहे. आता हे संगच ग्राइंड करून घ्यायचे आपल्याला. पिस्तामुळे खूप छान असा ग्रीन कलर आला याला. हे बघा खूप छान आला ना. आता याच्यामध्ये सगळे जे आपण ह्याच्या बिया वॉटरमेलनच्या बिया घेतल्या होत्या, पंपकिन सीड्स, मेथीदाणा, खसखस वगैरे चारोळी जे काय होते ते सगळे एकत्र टाकले. आता हे सगळे एकत्र ग्राइंड करून घेऊ. हे पण पूर्ण ग्राइंड झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं, हे पीठ जे आहे ते साईडला ठेवून द्यायचे आणि आता मखाने आपल्याला रोस्ट करून घ्यायचे. कारण मखाण्याने रोस्ट केले की एकदम क्रिस्पी होतात आणि बारीक असे ग्राइंड होऊन जातील. सो त्याच्याने आपल्याला आधी मखाने आता हे करून घ्यायचे, थोडेसे रोस्ट करून घ्यायचे. आता आपल्याला काय करायचं, कढई पूर्ण तापलेली आहे, त्याच्यात टाकायचे आहेत आपल्याला पूर्ण मखाने. तूप वगैरे काहीच घेतलं नाही खाली, नॉर्मली अशामध्ये मखाने टाकून दिलेत मी. आणि तूप वगैरे काही तसं घेतलं नाही, डायरेक्टच मखाने कढईमध्ये टाकलं. तर याला फ्राय करायचं मस्त असं, जेणेकरून इतपत फ्राय करायचं की हे क्रिस्पी झाले पाहिजे. काय करायचं, असं घ्यायचं. हे बघा आता असं फुटत नाहीये ना, असं कसं हे झालंय ते असं दबते, फुटत नाहीये ते, त्याचा चुरा वगैरे होत नाही. त्याच्यामुळे आपल्याला मखाने फ्राय करून घ्यायचे. मखाने खूप हेल्दी असतात, आपल्या शरीरासाठी खूप छान असतात. टेस्ट पण भारी येतो ह्याचा आणि हेल्दी तर खूपच जास्त असतात. जसं मी मेथीदाणे टाकलेत ना, मेथीदाणे पण थोडेसे कडू असतात, पण मेथीदाणे पण आपल्या हेल्थसाठी खूप छान असतात. त्याच्याने मी जास्त मेथीदाणे मी टाकले नाही आहेत. खूप जण तर फक्त मेथीदाण्याचेच लाडू करतात, चांगले असतात ते शरीरासाठी. काय करायचं, असं मखाना घ्यायचा. झाले थोडे, आणखीन थोडे 5 मिनिट याला फ्राय केलं की होऊन जातात. कारण आपल्याला ना याचं, मी जर असेच जर याला ग्राइंड केले असते ना तर त्याचं पेस्ट झालं असते, असं पावडर नसतं झालं. पण आपल्याला लाडूसाठी पावडर पाहिजे. सो त्याच्याने मी हे रोस्ट करून घेत आहे. रोस्ट करून आपण डब्बा भरून ठेवू शकतो, डेली मखाने खाऊ शकतो. रोस्ट करून ठेवायचे, खूप छान लागतात. आता ह्याच मखाण्यामध्ये रोस्ट करायचे, नंतर मीठ मिरची वगैरे जे काही आपल्याला चाट मसाला वगैरे आवडतो ते टाकायचा त्याच्यामध्ये आणि डबा भरून ठेवून द्यायचं आणि रोज खायचं.
खूप छान लागतात तसे पण सध्याला आपल्याला हे मखाने लाडूसाठी यूज करायचे. त्याचं पावडर होत आहे. सो आपले मखाने झालेत आता, एकदम भारी असे रोस्ट झालेत. आता याला काय करायचं, गॅसवरून काढायचं आणि थंड होऊ द्यायचं. थंड झाल्यानंतर याला ग्राइंड करून घ्यायचं आपल्याला. सो मी आता गॅस बंद केला आहे आणि याला साईडला ना एका परातीमध्ये मी काढून घेते. ते मखाने मी ते साईडला काढून घेतले. याला आपल्याला थंड होऊ द्यायचं. थंड झाल्यानंतर आपल्याला याला ग्राइंड करून घ्यायचं आहे. सो बघा आपले मखाने एकदम जे आहेत ते हो आता बघा कसे मस्त तुटत आहेत ना, थंड झालेले आहेत पूर्ण. त्याला आपण ग्राइंड करून घेऊयात. सो याला मी ग्राइंड करून घेते. हे बघा मखान्याचं पण आपण पूर्ण असं पावडर करून घेतलंय. आता हे पण याच्यामध्ये ॲड करायचं आणि आता मस्त आपल्याला काय करायचं ना, याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे गूळ, साखर, गूळ जे काय असेल ते टाकू शकतो आपण आता याच्यामध्ये. तर इथे घेतलेलं आहे मी गुळाचं पावडर, आपलं जॅगरी पावडर जे असतं ते, आणि ते घेतलेलं आहे मी 400 ग्रॅम. ते आता याच्यामध्ये ॲड करूयात. आणि ह्या सगळ्या आता मिश्रणाला आपल्याला काय करायचं, असं पूर्ण प्रकारे एकत्रित करून घ्यायचे. आपल्याला डबल मिक्सर ग्राइंडरमध्ये एकदा हे काढून घ्यायचे, कारण गूळ जे आहे ते पूर्ण त्या मिश्रणामध्ये मिक्स झाला पाहिजे. आपण हाताने मिक्स जरी केलेलं असलं तरी ते कुठे कुठे नाही जात. सो ते मग कडू लागतात लाडू आणि टेस्टला पण छान लागत नाही. तसं खारका वगैरेमध्ये आहे, ड्रायफ्रूट आहेत. सो हे बघा, हे पूर्ण मी ग्राइंड करून घेतलंय, डबल दळून घेतलंय, म्हणजे गुळ जे आहे ते पूर्ण याच्यात मिक्स झाला पाहिजे. गुळाचं पावडर जरी असलं तरी गुळ पूर्ण त्याच्यामध्ये मिक्स होत नाही. सो एक दाण्यामध्ये असं छान गुळ आपला मिक्स झाला पाहिजे. त्याच्याने मी हे पूर्ण डबल ग्राइंड करून घेतलंय. हे बघा, ह्याची बाइंडिंग पूर्ण आता अशी ना छान असा लाडू पण येत आहे. हे बघा, हे असं आलं म्हणजे म्हणायचं आपलं पीठ एकदम परफेक्ट झालंय. सगळं मेजरमेंट ते बरोबर आले आणि लाडू आपल्याला बरोबर बांधता येतात. आणि आता इथे घेतलेलं आहे मी तूप, मेल्ट करून घेतलंय तूप. आता हे मेल्ट केलेलं तूप याच्यावरती थोडं थोडं मी असं टाकून घ्यायचं आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं तूप टाकून. पूर्ण याच्यामध्ये तूप गरम आहे, तूप त्याच्याने ह्याला असं हलवून घेते मी. नंतर हाताने आपण मिक्स करूयात आणखी. असं मिक्स करून घ्यायचं आता याला. ते हे जे आहे ते तुपाने जी गाठी झाल्या त्याच्या हलक्या हलक्याशा आपण फोडून घेऊयात, म्हणजे सगळीकडे आपलं हे तूप एकदम लागलं पाहिजे. असे दोन्ही हात घ्यायचे अशा हातामध्ये, हे ह्या हाताने असं मिक्स करायचं, म्हणजे तूप पूर्ण याला लागून जाईल. काय बी टाकलं तुम्ही मिक्स करायचं असेल ना तर असं करायचं, मग पूर्ण ते त्याच्यामध्ये मिक्स होऊन जाईल. असं घ्यायचं आणि हे बस. हे बघा, असं पीठ पाहिजे आपल्याला. आता आपले पीठ एकदम रेडी झाले. आता लाडू बनवण्यासाठी आपण मस्त मोकळे आहोत. दुसरं काहीच करायचं नाही, आपल्याला डायरेक्ट लाडू बांधायचे. सो चला स्टार्ट करूयात. काय करायचं, पीठ घ्यायचं असं मस्त. असे आपण छोटे मोठे आपल्या अनुसार आपण लाडू करू शकतो. मी इथे मीडियम साईजचे लाडू करते, जास्त छोटे पण नाही जास्त मोठे पण नाही. बघा, हे बघा आपला लाडू किती छान आणि किती भारी वाटतंय ना, खूप पौष्टिक पण आहेत हे लाडू. सो आता मी हे सगळे लाडू जे आहे ते मी आता हे असे बनवून घेते. सो बघा, आपले लाडू जे आहेत ते एकदम मस्त असे रेडी झालेले आहेत आणि खूप टेस्टी लागतात लाडू, खूप भारी लागतात, खूप चविष्ट लागतात. तुम्हाला एक मी लाडू फोडून दाखवते. हे बघा किती छान एकदम सॉफ्ट झालेत, थोडेसे पण हार्ड झाले नाही आहेत. खूप टेस्टी लागतात हे लाडू. तुम्ही पण नक्की ट्राय करा अजून जर लाडू ट्राय केले नसतील तर. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन छान रेसिपीज पाहण्यासाठी. चला भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.